नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। प्रकाश करिए कि जो ये कार्यकर्ता को पूछेगा ही नहीं, कार्यकर्ता बातचीत ही नहीं करेगा और अपनी हिटलर चाय लगेगा, कौन मानेगा। महाराष्ट्रामध्ये तुमच्या रिपब्लिकन जनमोर्चा किती लोक जोडलेले आहेत? अनेक माणसभर आहेत। एक किती लोक आहेत? किती लोक म्हणजे आता काय ते सगळे सांगू काय? तुमच्या कार्यकर्ता किती आहेत? कार्यकर्ता हजारच्या वर आहेत कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1000च्या वर. हा 1000च्या वर आहेत महाराष्ट्रामध्ये। म्हणजे बिन्नीचे कार्यकर्ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-100 कार्यकर्ते समर्थन दिलेलं आहे. हा वेगवेगळ्या यांना समर्थन दिलेलं आहे. हा त्या उमेदवाराला किती फायदा तुमच्यापासून? ना फायदा आता किती होईल काय होईल, मी माझ्यापर्यंत प्रचार करत आहे, माझ्यापर्यंत त्याच्या सोयीमध्ये जात आहोत, माझ्यापर्यंत माझ्याशी जोड होत आहे। तुम्ही मतदान किती कन्वर्ट कराल? हा मतदान किती करणं आता ते लोकांवर आहे ना। मतदान कन्वर्ट करायचं आपण काम केलं, आता लोक किती देतील काय देतील, लोक मोदी साहेबांचे ऐकतात, यांचे ऐकतात, सर्वांचे ऐकतात। आणि सांगा ना किती लोक तुम्ही प्रचारासाठी आता पुन्हा आणि चिमूरला चालले आहे. तुम्ही प्रचारासाठी चिमूरला जाताय. किती कार्यकर्ता तुम्ही घेऊन जाणार? तुमचे किती कार्यकर्ता राहणार पुन्हा आणि चिमूरची यासाठी चालले ना प्रचारासाठी? आणि आता आम्ही चमूरने गेलो, 5-10 लोक गेलो, 5-10 लोक आम्ही तो प्रचार तिथून जर त्याने आम्हाला मदत केली तर गाव खेळणार प्रचार करायचा। तुमचे कार्यकर्ता नाही आहे? नाही कार्यकर्ता म्हणजे काय बांधले नाही, कार्यकर्ता होते ना। आता माझ्यामध्ये आंबेडकर विचार होतं, मी आणि नारायण बागडे संयुक्त होतो, पण नारायण बागडे आणि मी त्यात विचारामध्ये पटलं नाही। त्याचं असं म्हणणं होतं की सिर्फ आपण सिर्फ जे करे समर्थन देंगे बाकी कुछ नाही करेंगे। माझं त्यांना म्हणणं होतं बा 50 वर्षात आम्ही जर काम नाही केला उमेदवाराचा तर फायदा काय, आणि त्या कालामध्ये आमचे 2 झाले। तुम्ही पत्रव्यवहार झाला का ते उमेदवारांना? हा समर्थन पत्र अटॅच केले आहेत ना। मी पत्रव्यवहार तुम्ही केला का? पत्रव्यवहार केला, प्रत्यक्ष बोलणी झाली, त्याचा बलवंत वाळके प्रत्येक बोलणी झाली, अमर कालेसोबत प्रत्येक बोलणी झाली, त्याला समर्थन केलं। इतर गोंदे भंडारामध्ये जे जातो ते त्याला समर्थन दिलं। म्हणजे मी प्रत्यक्ष भेटलो, प्रत्यक्ष भेटून त्यांची बोलणी केली आणि पत्र दिलं, त्याच्याने पत्र दिलं। लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते ना? नाही पुन्हा लोकसभेच्या वर्धेमध्ये मी भरणार होतो, फॉर्म आणला, फॉर्म भरला, पण अनिल देशमुखच्या एका माणसाने फोन मला घाटेल आणि मी काही उभा राहणार नव्हतो, पण एक धवत म्हणून तो फॉर्म भरला होता, फॉर्म आणला, सर्व काय केलं मागे घेतला मी, कारण तो पट्टा मोठा होता। आणि पुन्हा मला काय म्हणजे बा मी उद्याला मी प्रत्येक मी या कामात नाही पडलो आजपर्यंत, पण बाब जर मी मनात करत होतो, पण समर्थन कोणाला दिलं? कुठे अमर काले तो महाविकास आघाडी आहे ना, त्याला केलं समर्थन दिलं। मी ते म्हणत नाही, माझं काम मी केलं, ते बिलिंग हे माझं काम नाही। माझ्या कामाला महाविकास आघाडीचे उमेदवार आले पाहिजे या जिद्दीने मी आपलं काम केलं। आता ते जनता जनावर आहे, ते कुणाला मतदान करते काय करते तो त्यांचा प्रश्न आहे। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।